नमस्कार मंडळी, परत एकदा माझ्या युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे। आणि आज आपण आलेलो आहे अगस्त्य ऋषी आश्रमामध्ये। अतिशय सुंदर ठिकाण आहे। तर चला पूर्ण मंदिर बघूयात आणि मंदिराविषयी पूर्ण माहितीही जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। रामायण काळातील सप्तऋषींमधील श्रेष्ठ असणारे ऋषी अगस्ती यांनी भारतात अनेक ठिकाणी वास्तव्य केले, तपश्चर्या केली होती। त्यामुळे देशात त्यांची अनेक मंदिरे आहेत। महाराष्ट्रात नाशिक, अहिल्यानगर व नागपूर येथे त्यांची मंदिरे आहेत। त्यापैकी अहिल्यानगर जिल्ह्यातील अक्कोले येथील प्रवरा नदी किनाऱ्यावर असलेले अगस्ती देवस्थान हे खूप प्रसिद्ध आहे। असे सांगितले जाते की अगस्ती ऋषींनी दंडकारण्यातील या भागात पहिल्यांदा मानवी वसाहत निर्माण केली। लंका विजयानंतर श्रीराम, लक्ष्मण व सीता पुष्पक विमानातून अयोध्येकडे जाताना अगस्तींच्या दर्शनासाठी त्यांचे विमान येथे उतरले होते। स्कंद पुराणातील उल्लेखानुसार देवतांच्या विनंतीला मान देऊन अगस्ती ऋषी काशी येथून दंडकारण्यात आले। दंडकारण्यात असताना नाशिक व अहिल्यानगर मध्ये त्यांचे वास्तव्य होते। त्रेतायुगात श्रीराम, लक्ष्मण आणि सीता वनवास काळात असताना अगस्ती ऋषींना भेटण्यासाठी गेले होते। त्यावेळी अगस्तींचे नाशिक जिल्ह्यातील येवला येथील सध्याच्या अनकाई किल्ल्यावर वास्तव्य होते। श्रीरामांनी तेथे एक दिवस वास्तव्य केले होते। त्यावेळी श्रीरामांना विशेष दीक्षा देऊन अगस्तींनी लंकाधीश रावणाचा या भूमीवर सुरू असलेला अत्याचार संपविण्याचे सुचविले। यासाठी दिव्य शस्त्रास्त्रासह कधीही समाप्त न होणाऱ्या बाणांचा भाता त्यांनी श्रीरामांना दिला होता। सीतेच्या अपहरणानंतर अगस्ती ऋषींकडून रामायण ऐकण्यासाठी स्वतः महादेवांनीही सतीसह 4 महिने येथे वास्तव्य केले होते। नाशिक मधील वास्तव्यानंतर अगस्ती ऋषी सध्याच्या अकोले शहराच्या सीमेवर प्रवरा नदीच्या काठावर वास्तव्यासाठी आले। येथे आश्रम बांधून दंडकारण्यातील पहिली वसाहत त्यांनी या भागात निर्माण केली। प्राचीन काळापासून हा परिसर अगदी ऋषींची तपोभूमी म्हणून ओळखला जातो। हे मंदिर फार प्राचीन असून त्याचे बांधकाम त्रेतायुगात झाले असावे असे सांगितले जाते। वेळोवेळी नूतनीकरण केल्यानंतर या देवस्थानाला सध्याचे स्वरूप आले आहे। अकोले शहराच्या सीमेवर असलेले हे मंदिर काहीसे उंचावर आहे। मंदिराभोवती तटबंदी असून सुमारे 25 ते 30 पायऱ्या चढल्यानंतर मंदिराच्या दर्शन मंडपात प्रवेश होतो। तेथून पुढे प्रशस्त सभामंडप असून सभामंडपाच्या भिंतीवर स्कंद पुराणात अगस्ती ऋषींबद्दल आलेले वर्णन, चित्र व माहिती स्वरूपात लावण्यात आले आहेत। दर्शन मंडप व सभामंडप नंतरच्या काळात बांधलेले आहे। या सभामंडपापासून सुमारे 5 फूट उंचीवर मूळ मंदिर आहे। गर्भगृहात वैशिष्ट्यपूर्ण मखरात अगस्ती ऋषींची संगमरवरी मूर्ती आहे। मंदिरामध्ये चहूबाजूंनी झाडे असल्यामुळे परिसर अगदी निसर्गरम्य वाटतो। मंदिराच्या शेजारी सुद्धा अनेक मंदिरे आहेत। त्यामध्ये विठ्ठल रुक्मिणी, गोरोबा काका व अमृतेश्वर अशी मंदिरे आहेत। महाशिवरात्रीच्या दिवशी येथे मोठी यात्रा भरते। त्यावेळी परिसरातील हजारो भाविक येथे दर्शनाला येतात। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।